दंश झालेला आहे काय? दरवर्षी साधारणतः जूनपासून ऑक्टोबरपर्यंत या काळात फक्त शहरातच नाही तर जास्तीत जास्त निम शहरी भाग किंवा ग्रामीण भागात सर्पदंशाचे रुग्ण आढळतात. याचं कारण बरंच आहे, कारण या काळात हिरवी पालवी निघालेली राहते आणि त्याच्यामुळे साप बाहेर निघताना ते दिसत नाही. सोबतच पाणी आतमध्ये बिळात शिरल्यामुळे पण साप बाहेर येतात. वातावरणाचा परिणाम असा असतो की ते पण बाहेर येतात आणि या काळात जे शेताची कामं होतात त्याच्यामुळे ग्रामीण भागात सर्पदंशाचे रुग्ण जास्त आढळतात. पण आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आमचे अधीक्षक आता डॉक्टर राज गजबी यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे मुबलक अँटीस्नेक वेनमचा साठा असल्यामुळे मागच्या वर्षी तर जवळपास 99% पेशंट आमच्याकडे वाचलेले आहे आणि यावर्षी मागच्या जानेवारीपासून आत्तापर्यंत टोटल 99 पेशंट झालेले आहे आणि याच महिन्यात 33 पेशंट आमच्याकडे झालेले आहे. या जानेवारीपासून एकही पेशंट मृत्युमुखी झालेला नाही. काय काळजी घ्यायला पाहिजे? साधारणतः चावून म्हणजे सर्पदंश होऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाचं प्रिव्हेन्शन सर्वात महत्त्वाचं आहे. तर या काळात शक्य असला जे फील्डवर काम करतात त्यांनी गम बूट वापरायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून पायाला साप चावणार नाही. आणि त्यानंतरही जर कुठे साप किंवा सर्पदंश सोबत तसा कुठला जावा जर घेतलेला शंका असेल तर त्यांनी जवळच्या इस्पितळात जाणे आवश्यक आहे. कधी कधी खेड्यात काही घरगुती उपाय करतात, काही मांत्रिक हे करतात, पण त्याच्यामुळे कुठलाच पेशंट वाचलेला नसतो. काही पेशंट सर्पदंश झाल्यानंतर घरगुती उपचार केला आणि वाचला असेल तर त्याला एकच कारण असते की तो बिनविषारी साप असेल. त्याच्यामुळे साप किंवा सर्पदंश सारखे जर काही चावा घेतला असं लक्षात आलं तर जवळच्या इस्पितळात जाऊन लवकरात लवकर ट्रीटमेंट जर केली तर पेशंट वाचण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ते फायद्याचं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.